न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरमध्ये विराट युवा क्रांती 1-7च्या व्याख्यानात उत्स्फूर्त प्रतिसाद। सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करण्याचा मंत्र मिळाला। अहिल्यानगरमध्ये विराट युवा 1-7 फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा परिवर्तन कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला। संजोग लॉन्स सावेडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते माननीय वसंत हंकारे यांचे विचार ऐकण्यासाठी शेकडो युवक युवती आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। मोबाईल, सोशल मीडिया आणि बदलती जीवनशैली यावर आधारित मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये आत्मचिंतनाचे वातावरण निर्माण केले। तसेच दिव्यांगांसाठी मोफत व्हीलचेअर वाटप व भव्य रक्तदान शिबिर यामुळे समाजहिताचे सकारात्मक उदाहरण या कार्यक्रमाने घालून दिले। कार्यक्रमाचे यश हे आयोजक रोहित काळोखे, संस्थापक अध्यक्ष युवा 1-7 फाउंडेशन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ ठरले। चांगले संस्कार हवे असतील तर आपल्या मुलांसाठी वेळ द्यायलाच हवा, हा संदेश या कार्यक्रमातून सर्वांपर्यंत पोहोचला। कार्यकाल 1 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात झाली आणि आता तिसरं वर्ष चालू झालेलं आहे फाउंडेशनला। मला लहानपणापासून आवड होती की समाजसेवा करायची आणि मला आजकाल लोक म्हणतात की समाजकार्य तू आता फाउंडेशन ओपन केलंय, आता फाउंडेशन ओपन करून तू काय करणार आहे? फाउंडेशन ओपन करून का मला काय मोठं काय करायचं नाहीये। माझ्यात फक्त एक आमची टीम अशी आहे आणि माझ्यात असं स्पिरिट मला असं वाटतंय की मला फक्त गोरगरिबांसाठी काम करायचंय, युवांसाठी काम करायचंय। माझ्या मनात काय दुसरं काय हे नाहीये आणि मला ही प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळाली। माझे वडील समाज कल्याण अधिकारी त्यांनी भूषण मिळवलंय की त्यांचा मला खूप अभिमान आहे, खूप अभिमान। त्यांच्यामुळे मी जे आज हे जे स्टेजवर मी बोलतोय त्यांच्यामुळे बोलतोय। आणि त्यानंतर माझे फाउंडेशन टीम, माझी सर्व फाउंडेशन टीम हा वसंत सरांचे बाप समजून घेण्याचा हे उद्देश आहे। हे मला अहिल्यानगर पिंजून काढायचंय, अहिल्यानगरच्या कानाकोपऱ्यात मला वसंत हंकारे पोहोचवायचे आणि बाप म्हणजे काय हे मला आज सरांना सांगायचंय की माझी आई माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची मी आईला कडकडून मिठी मारेन, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येईल आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेन। अक्का 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 हे अक्का करत माझ्या माग पुढे पळणार ते माझं लेकरू, माझा लहान भाऊ कधी एकदाचा माझ्या समोर येईल, त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची मी 10 रुपयाचे नोट त्याच्या हातावरती ठेवेन। हे पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते। माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं। पोरी घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं। पोरी त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे। कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ। तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती आणि अंगणातूनच घरात मी शिरत होती। आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय। आबा मला उद्या हे पाहिजे। आबा उद्या मला ते पाहिजे। हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत। एक छंद निघालो आम्ही, नाबर्द निघालो आम्ही आणि म्हणून पोराला तुम्हाला सांगतोय, इकडं बघ इथं येऊन बाप बसलाय बघ, काम धंद सोडून आज इथे येऊन बाप बसलाय। वसंतराव येणार, आम्हाला बाप समजावून सांगणार, माझ्यापेक्षा वेगळा असा बाप काय सांगणार ते, म्हणून हा बाप आला बघ। तुला खरं सांगू का, या बापाला बघू नका पोरानो, हे त्याचं फसवं रूप आहे। तुमची कॉलेजची फी भरायला येतो ना ग पोरीनो, त्या बापाला बघू नका, तेही त्याचं फसवं रूप आहे बघ। पप्पा मला एखादा मोबाईल घेऊन देता का हो म्हणतेस ना ग, मोबाईल घेऊन देताना त्या बापाला बघू नका। बापाचं खरं रूप जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा। रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठा, जिथं आपला बाप झोपला आहे तिथं जा
आणि रात्रीच्या 2 वाजता झोपलेल्या बापाला त्या अंधारामध्ये बघा, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर साला तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. या बापाला तुम्ही लाचार करू लागला, या बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करता. बाप म्हणतो पोरग माझं शिकतं, पोरगी माझी शिकते, आणि काही दिवसानं कळतं पोरगी कॉलेजलाच जात नाही, पोरगी कुठं तर निघून गेली. हे कसं जगायचं त्या बापानं, या हरामखोरानं. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ पोरी, या बापाच्या पाठीशी उभं राहावं लागेल पोरा, सट ठोकावं लागेल बघ. बाप आता एकटा पडलाय, माझा बाप दारू पितो म्हणून तिरस्कार करतो. अरे जा कधी तर तळाला त्याच्या, बघ त्या बापाच्या वेदना. तुला त्याचं व्यसन फक्त दिसतं, चुकीचं आहे, व्यसन केलंच नाही पाहिजे, पण जरा जाणून घे बापाला. कधी तर जाऊन मिठी मार रे लेकरा. 1 वर्षाचा होतास तेव्हा रोज तुला बाप मिठी मारत होता, आज तुझा बाप 1 वर्षाच्या लेकरासारखा झालाय, त्याला तुझी गरज आहे रे. त्याच वेळेला त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लागला. 4 महिन्याचं मांजर गए कार्टे, 4 महिन्याचं मांजर घरातून इकडं तिकडं निघून गेलं तर रडतंय हंबरडा फोडून. सगळ्या गावावर विचारतं आमच्या मांजराला बघितलं का, आमच्या कुत्र्याला बघितलं का? 2 महिन्याच्या मांजरासाठी 2 दिवस रडतीस. आणि तुझ्या बापाने तर तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय की ग पुरी, तळहाताच्या फोडासारखं. ए पोरा, या बापाच्या पाठीशी तुला राहावं लागेल बघ उभं. हा बाप तुला कळायला पाहिजे, या बापाची या आईची वेदना तुला कळाली पाहिजे बघ. हे बघ, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो बघ पुरी. बघ ज्या दिवशी तुझं लग्न ठरतं ना ग पुरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. पोरानं जाणून घ्या, हा बाप, या बापाच्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं लागेल. कुठल्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू नका रे. तिथं बाप शटू टोकून सांगतोय पोरग माझं धावतंय, रात्रीचा दिवस करून धावतंय. हे पोरा, यश नाही मिळालं तर चालेल, पण सटू टोकून बापाला सांगता आलं पाहिजे माझं पोरग प्रामाणिकपणे लढलं साला, माझं पोरग प्रामाणिकपणे मेहनत करत होतं साला. हे यश अपयश नंतर आहे बापासाठी, हे अगोदर तू पोरा, तू त्याची संपत्ती आहेस. आणि म्हणून म्हणतोय हे पोरी, हे सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेला असतं पोरी. तुझी आई लय आनंदात असते, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा रडत असतो बघ. कारण बापाला कळून चुकतं, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरू, माझं पाखरू काही दिवसात भर्र करून ओढून निघून जाणार, काही दिवसात भर्र करून ओढून निघून जाणार. हे पुरी, ए पुरी, ए तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडताय बाग, गाब गाब, रडायचं नाही बाग, अजिबात रडू नकोस बाग. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला घरात बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायची. पप्पा आमच्यासाठी किती मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या बघा, नाहीतर मी जेवत नाही बघा. हा आवाज आता या घरातून माझ्या कानावर पडणार नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणत उगाच माझ्या उशाला बसून हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, पण आईला सांगू नका पप्पा, पप्पा आईला सांगू नका असं म्हणणारं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. तुझा बाप तुझ्या आईला रागवत असतो बघ, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो. आणि तुझी आई म्हणते, अहो डोळं का लाल झालं, डोळं का लाल झालं. तेव्हा तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पुरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पुरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. जेवढं पाणी डोक्यावर घेत होता. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.